नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 32 मधील क्वेश्चन नंबर 4, 5 and 6 पाहणार आहे. 4, 5 and 6. तर आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 32. बघा, एक्झाम्पल नंबर 4. कुसुमताई bought a 80 cookers at 700 rupees each. Transport cost her 1280 rupees. If she wants a profit of 18,000 rupees, what should be the selling price per cooker? तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे कुसुमताईंनी 80 कुकर घेतलेले आहेत, पण 80 कुकर प्रत्येक कुकर हा तिनं 700 रुपयाला घेतलेला. असे तिने 80 कुकर घेतलेले. त्यानंतर तिने त्याच्यावर ट्रान्सपोर्टसाठी खर्च केलेला आहे 1280 रुपये. मग एक कुकर कितीला घेतलाय तिनं? 700 रुपयाला. आणि असे किती कुकर घेतलेले आहेत? 80 कुकर घेतलेले आहेत. आणि त्यानंतर तिनं ट्रान्सफरसाठी खर्च केलेला आहे 1280 रुपये. तर यावरून आपण त्याची कॉस्ट प्राइस काढू शकतो. तर अगोदर आपण कॉस्ट प्राइस काढून घेऊया. कॉस्ट प्राइस ऑफ one cooker is equal to 700 rupees. आता 700 रुपीज एका ह्याची कॉस्ट प्राइस आहे, म्हणून आपण कितीची काढायची? आता 80 कुकरची काढू शकतो. इथे लिहूया कॉस्ट प्राइस ऑफ 80 कुकर. काय करणार आपण इथं? 700 गुणिले 80. एका कुकरची प्राइस 700, कुकर किती घेतले? 80, म्हणून गुणाकार केला 7×8=56, म्हणजे 80 कुकरची कॉस्ट प्राइस आलेली आहे 56,000. आता याच्यावर तिनं हे आलेली आहे, पण याच्यानंतर तिनं ट्रान्सपोर्टसाठी खर्च केलेला आहे 1200 रुपीज. म्हणजे आपल्याला 1280 रुपीज त्याच्यामध्ये मिक्स करायला लागतील. मग आपल्याला काय निघेल? टोटल कॉस्ट प्राइस निघेल. टोटल कॉस्ट प्राइस इक्वल टू 56,000 प्लस 1280 रुपीज. तर यांची बेरीज करूया आपण. यांची बेरीज येणार आहे 0, 8, 2, 5 प्लस 6 प्लस 1, 7 and 5. किती आली बघा? 57,280 रुपीज कॉस्ट प्राइस आली. आता आपण काढूया सेलिंग प्राइस. पण सेलिंग प्राइस करताना तिला सेलिंग प्राइस, आपल्याला प्रत्येक कुकरची सेलिंग प्राइस काढायची. अजून आपल्याला टोटल सेलिंग प्राइस काढावं लागेल. पण ही काढताना तिला पाहिजे 18,000 रुपये तिला प्रॉफिट पाहिजे. आपण ते लिहूया. सी वॉन्ट्स 18,000 rupees ॲज अ प्रॉफिट. तिला प्रॉफिट म्हणून किती पाहिजे होतं? 18,000 रुपीज प्रॉफिट पाहिजे. म्हणून आपण इथे लिहूया टोटल सेलिंग प्राइस. टोटल सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राइस आहे 57,280 प्लस प्रॉफिट आहे 18,000. बेरीज करूया आपण. बेरीज बघूया किती येते. 0 प्लस 0, 8, 2, 7 14 15, 4 1, 5 1 6 1 7. किती आली आपली? 75,280
रुपीज. 75,280 रुपीज ही काय आली आपली सेलिंग प्राइस आली. पण ही सेलिंग प्राइस किती कुकरची आली? 80 कुकरची आली. म्हणून आपण इथं काढणार आहे कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस ऑफ 80 cooker is equal to 75,280 सेलिंग प्राइस. याच्यावरून आपल्याला सेलिंग प्राइस एका कुकरची काढायची. सेलिंग प्राइस ऑफ one cooker is equal to 75,280 rupees divided by 80. 0 ला 0 कट करून टाकूया, भागालूया. 8 एक 8, 8 9 72, 3 उरले, 8 चौक 32, 8 एक 8. म्हणजेच एका कुकरची सेलिंग प्राइस किती आली? 941. Therefore selling price of one cooker is equal to 941 rupees. या पुढे पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितले बघूया. इंद्रजीत bought 10 refrigerators at 12,000 rupees each and spent the 5,000 on the transport, and for how much should he sell each refrigerator in order to make a profit of 20,000 rupees. काय सांगितलेलं आहे इथं पण इंद्रजीतनं 10 रेफ्रिजरेटर घेतलेले आहेत. किती आहेत? 10 रेफ्रिजरेटर. आणि तो प्रत्येक रेफ्रिजरेटर त्याने घेतलेला आहे 12,000 रुपयांना. त्यानंतर त्यानं 5,000 रुपये ट्रान्सपोर्टवर खर्च केले. एवढ्या माहितीवरून आपण 10 रेफ्रिजरेटरची कॉस्ट प्राइस काढू शकतो. तर ते आपण अगोदर काढून घेऊया. सुरुवातीला लिहूया कॉस्ट प्राइस ऑफ one refrigerator. Cost price of one refrigerator is equal to 12,000 rupees. यावरून आपल्याला काय काढायचे आता? 10 रेफ्रिजरेटरची काढायची. म्हणून लिहूया therefore cost price of 10 refrigerator is equal to 12,000 multiple by 10. कारण आपल्याला कितीचे काढायचे? 10 रेफ्रिजरेटरची काढायचे. म्हणून आपली कॉस्ट प्राइस आलेला आहे 1 2 3. बघा किती आलेली आहे? 1 2 3 आणि हा 10 वरचा एक 0 म्हणजे किती आलेली आहे बघा? 1,20,000. 1,20,000 आपली कॉस्ट प्राइस आलेली आहे. आता त्यानंतर आपण टोटल कॉस्ट प्राइस काढायची. टोटल कॉस्ट प्राइस. आता टोटल कॉस्ट प्राइस करताना 10 रेफ्रिजरेटरची कॉस्ट प्राइस 1,20,000 रुपीज प्लस त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च 5,000 रुपीज त्याच्यात ऍड करायचा आहे. आपण करूया 0 प्लस 5,000 बेरीज करूया 0 0 0 5 2 1. मग आता कॉस्ट प्राइस किती आले टोटल? 1,25,000. 1,25,000. पण आता 1,25,000 ही तिची कॉस्ट प्राइस आलेली आहे टोटल. पण या व्यवहारामध्ये इंद्रजीतला काय पाहिजे? प्रॉफिट पाहिजे. आणि प्रॉफिट किती पाहिजे इथं? 20,000 रुपीज प्रॉफिट पाहिजे. यावरून आपण त्याची सेलिंग प्राइस आपण काढू शकतो. सेलिंग प्राइस काढूया. ही वॉन्ट्स
सुरुवातीला लिहूया he earns profit 20,000 rupees. 20,000 rupees. Therefore selling price आपण काढू शकतो. Selling price is equal to cost price plus profit. Cost price आहे 1,25,000 plus 20,000. बेरीज करूया आपण 0 0 0 5 4 and 1. किती आली बेरीज बघा आपली 1,45,000. 1,45,000 सेलिंग प्राइस आली आणि ही सेलिंग प्राइस आहे 10 रेफ्रिजरेटरची. आता याच्यावरून आपण एका रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस काढू शकतो. मी तर लिहूया सेलिंग प्राइस ऑफ one refrigerator is equal to काय करणार आहे आपण टोटल सेलिंग प्राइस आहे त्याला काय करणार 10 ने भाग घालणार आहे 1,45,000 डिवाइडेड बाय 10 भागाकार करूया 1 0 कट झाला बघा किती आले किती आलेला आहे बघा 14,000 रुपीज. किती आलेला आहे 14,000 रुपीज. काय आलेली आहे त्याची कोस्ट सेलिंग प्राइस आली. एका रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस किती आले 14,500. म्हणजे ज्यावेळेस तो एक रेफ्रिजरेटर 14,500 रुपयांना विकेल त्यावेळेस त्याला त्या व्यवहारामध्ये 20,000 रुपये नफा होईल. आपण लिहूया पूर्ण वाक्यात उत्तर लिहूया he should sell one refrigerator for 14,500 rupees. चला आता क्वेश्चन नंबर 6 पाहूया. क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. ललिताबाई showed a seeds worth 13,700 rupees in her field and she had to spend 5,300 on fertilizer and spraying of pesticides and 7,160 on labor. If on selling her produce she earned 35,400, what was her profit or her loss? इथं आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे तो ओळखायचा आहे आणि नंतर आपल्याला तो काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण तिनं घेतलेले जे बी आहे सीड्स आहेत यांची कॉस्ट प्राइस किती आहे ती काढूया. बघा आता सुरुवातीला कॉस्ट प्राइस काढताना काय करावं लागेल कॉस्ट प्राइस ऑफ सीड्स हे काढताना आपल्याला काय काय कोणाकोणाची बेरीज काढावं लागेल बघा. तिने घेतलेली सुरुवातीची जी रक्कम 13,700 रुपये ही सीडची रक्कम. त्यानंतर तिने फर्टिलायझरवर खर्च केलेला 5,300 रुपये आणि त्यानंतर तिने लेबरवर खर्च केला 7,160 रुपये. यांची ज्यावेळेस आपण बेरीज करू त्यावेळेस आपलं उत्तर येणार आहे टोटल कॉस्ट प्राइस. इथं आपण लिहूया टोटल
cost price of seed is equal to, म्हणजे आपण कशाची बेरीज करणार आहे, cost price of seed त्यानंतर प्लस फर्टिलायझर प्लस लेबर. कोस्ट प्राइस ऑफ सीड आहे 13,700, फर्टिलायझर्स आहेत 5,300 अधिक लेबर आहेत 7,160. यांची बेरीज करूया आपण. बघा बेरीज येणार आहे 26,160 रुपये. 000 26,160 रुपीज म्हणजे 26,160 रुपीज हे त्यांची बेरीज आलेली आहे. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस किती आली आपली 26,160 रुपीज. आता इथं सांगितलेलं आहे 35,400 तिनं काय केलेलं आहे, एवढ्या रुपयांना तिचा जो प्रॉडक्ट निर्माण झालेला आहे, तिनं जे पेरलेलं होतं ते तयार झाल्यानंतर तिनं विकलेलं आहे 35,400 रुपयांना. ते लिहूया. म्हणजे की काय झाली, त्याची सेलिंग प्राइस झाली. सेलिंग प्राइस आहे 35,400 रुपीज. 35,400 रुपये. आता मग लक्षात येईल आपल्या कॉस्ट प्राइस आहे 26,160 आणि सेलिंग प्राइस आहे 35,400. म्हणजे कॉस्ट प्राइस इज स्मॉलर दॅन सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस इज स्मॉलर दॅन सेलिंग प्राइस. आपल्या असं लक्षात येतं की कॉस्ट प्राइस जर स्मॉलर असेल सेलिंग प्राइस पेक्षा तर तिथं काय होतं, प्रॉफिट. देअरफॉर देअर इज प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला ठेवूया. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस आहे 35,400 वजा सेलिंग प्राइस आहे 26,160 रुपये. यांची वजाबाकी आपल्याला करायचे. वजाबाकी केल्यानंतर येईल 9,240 रुपये. म्हणजे आपलं प्रॉफिट किती आलेलं आहे 9,240 रुपीज. म्हणजे ललिताबाई गॉट अ प्रॉफिट. ललिताबाई गॉट प्रॉफिट 9,240 रुपीज. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.